फ्रेंड्स, तुम्हाला पण छान मेकअप करून तयार होऊन लग्न समारंभासाठी जायचं असेल ना, पण मेकअप आर्टिस्टकडे गेल्यावर मेकअप आर्टिस्ट आपल्याकडून खूप पैसे घेतात, नाही का? मग तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करायला का नाही शिकत? फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लग्न समारंभासाठी स्वतःचा मेकअप स्वतः कसं करायचं ते शिकवणार आहे. आणि जर तुम्हाला छान मेकअप करायला शिकायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अध्या. फ्रेंड्स, आपल्या घरामध्ये एखादं लग्न समारंभ, एंगेजमेंट किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्याला छान मेकअप करून तयार व्हायला खूप आवडतं. पण अशा वेळी आपण काय करतो, आपण सरळ एखादी मेकअप आर्टिस्ट काढतो आणि तिच्याकडून छान मेकअप करून तर घेतो. पण ती मेकअप आर्टिस्ट एका मेकअपसाठी 2 ते 3 हजार चार्ज करते किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा घेत असेल. पण फ्रेंड्स, प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही गृहिणी असाल तर आपल्याकडे एवढे पैसे तर नसतातच. आणि फ्रेंड्स, एका मेकअप आर्टिस्टला एवढे पैसे देण्यापेक्षा त्या पैशांनी तुम्ही स्वतःचा छान असा मेकअप किट बनवू शकता. आणि तो जो मेकअप किट आहे तो तुम्ही कोणत्याही लग्न समारंभासाठी, एंगेजमेंटमध्ये किंवा सणांमध्ये वापरून छान मेकअप करू शकता. पण त्यासाठी आपल्याला मेकअप करता येणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला बेसिकपासून शिकवणार आहे मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे, आधी प्रायमर वापरायचं, फाउंडेशन वापरायचं की कन्सिलर वापरायचं, इच अँड एव्हरीथिंग डिटेलमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला मेकअप करायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि मी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप केलात तर तुमचा मेकअप पण खूप सुंदर आणि फ्लॉलेस दिसेल आणि खूप छान मेकअप तुम्हाला करता येईल. आणि मेकअप करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मेकअप आर्टिस्टची सुद्धा गरज लागणार नाही आहे. आणि जर तुम्हाला हा मेकअप छान कसा करायचा हे शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला जो चेहरा आहे तो फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर धूळ, माती, पोल्युशन आणि सीबम म्हणजे चेहऱ्यावर ऑइल आलेलं असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरच मेकअप केलात तर तुमचे जे पोर्स आहेत ना ते बंद होऊन तुम्हाला ॲक्ने पिंपल होऊ शकतात. आणि जर घाणेरड्या चेहऱ्यावर मेकअप केला तर मेकअप आपला फ्लॉलेस किंवा लॉंग लास्टिंग अजिबात राहणार नाही. म्हणून मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता मी इथे मेकअप करायला बसली आहे तर माझा चेहरा जो आहे तो मी फेस वॉशने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता फेसवॉशने चेहरा धुतल्यानंतर दुसरा स्टेप, आपल्याला आपली स्किन केअर करायची आहे. आता स्किन केअर करायची का बरं? स्किन केअर जी आहे ती आपल्या चेहऱ्याला मेकअपपासून प्रोटेक्ट करायचं काम करते. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर एक रक्षण करण्याचं काम जे आहे ते स्किन केअर करतं. ठीक आहे. स्किन केअर जर तुम्ही केली नाहीत तर मेकअप तुमचा फ्लॉलेस दिसणार नाही, मेकअप तुमचा हा ड्राय दिसेल किंवा तुमचा मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग होणार नाही. स्किन केअर केल्याने आपला जो चेहरा आहे तो खूप छान मॉइश्चराईज होतो, हायड्रेट होतो. त्यामुळे मेकअप केला ना तो मेकअप आपला अपसुकच फ्लॉलेस दिसायला लागतो आणि मेकअप हा जास्त वेळासाठी टिकून राहतो. म्हणून आपल्याला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. फेसवॉश केल्यानंतर स्किन केअर करायची आहे आणि स्किन केअर केल्यानंतर आपल्याला पुढे मेकअप करायचा आहे. तर आता इथे सगळ्यात पहिले मी माझी जी स्किन केअर आहे ना ती करून घेते. फ्रेंड्स, सगळ्यात पहिला मी टोनर यूज करत आहे. तर टोनरसाठी मी इथे गुड वाईब्सचा टोनर यूज करत आहे. टोनर यूज केल्याने आपले जे पोर्स असतात ना ते मिनिमाइज होतात आणि आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो. त्याचसोबत टोनर जो आहे तो आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करायचं काम करतो. तर इथे मी गुड वाईब्सचा जो टोनर आहे ना तो वापरते. टोनर आपल्याला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, टोनर मी छान अप्लाय करून घेतलेला आहे. टोनर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. मॉइश्चरायझरसाठी इथे मी लॅक्टो कॅलामाइनचा हा जेल बेस मॉइश्चरायझर आहे तो अप्लाय करते. लक्षात ठेवा, उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही मॉइश्चरायझर जो आहे ना तो जेल बेस किंवा लाईट वेट किंवा वॉटर बेस नक्की अप्लाय करा.
फ्रेंड्स, मॉइश्चरायझर अप्लाय करून झालेला आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. बघा, जर तुम्ही उन्हामध्ये बाहेर जात असाल, दुपारचं जर लग्न समारंभ असेल किंवा दुपारचा कोणताही कार्यक्रम असेल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. जर तुम्ही संध्याकाळच्या कार्यक्रमाला जात असाल, सनस्क्रीन नाही लावलं, स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे. तर आता मी घरामध्येच आहे त्यामुळे मी सनस्क्रीन नाही लावत, फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे. फ्रेंड्स, स्किन केअर करून घेतलेली आहे. स्किन केअर केल्यानंतर आता मेकअप करणार आहोत. तर मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच प्रायमर. आता सगळ्यात आधी ऐकून घ्या, प्रायमर काम काय करतो. बघा, एखाद्या भिंतीवर जर खड्डे असतील तर आपण काय करतो, छान त्या भिंतीला प्लास्टर करतो आणि ती जो भिंतीचा जो सरफेस आहे त्याला छान गुलगुलीत एकदम स्मूथ बनवतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावर पेंट करतो. जेव्हा स्मूथ सरफेसवर जेव्हा आपण पेंट करतो तेव्हा ती जी भिंत आहे ती खूप सुंदर फ्लॉलेस दिसते. तसंच आपल्या चेहऱ्याचं आहे. आपल्या चेहऱ्यावर पोर्स असतात, खड्डे असतात, तर त्यांना बंद करून आपल्या चेहऱ्यावर एक स्मूथ लेअर तयार होते आणि त्यामुळे आपण जेव्हा छान स्मूथ चेहऱ्यावर मेकअप करतो तेव्हा आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसतो. म्हणून आपल्याला प्रायमर लावायचा असतो. प्रायमर काम हेच करतो, आपल्या चेहऱ्यावर एक छान स्मूथ कव्हरेज तयार करतो, त्यामुळे आपला मेकअप फ्लॉलेस होतो. त्याचसोबत मेकअप लॉंग लास्टिंग करण्यासाठी, जास्त वेळ टिकण्यासाठी सुद्धा प्रायमर खूप मदत करतो. म्हणून आपण मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे प्रायमर, त्याला अजिबात स्किप नाही करायचं. आपल्याला छान प्रायमर लावून आपला जो सरफेस आहे चेहऱ्याचा त्याला स्मूथ करायचा आहे. एक कॅनव्हास लाईक फिनिशिंग चेहऱ्याला द्यायची आहे. ठीक आहे फ्रेंड्स, प्रायमरसाठी मी यूज करते मार्सचा हा पोर क्युअर प्रायमर. म्हणजे हा जो प्रायमर आहे ना, आपले जे पोर्स आहेत त्यांना छान बंद करून आपल्या चेहऱ्याला स्मूथ करायला खूप मदत करेल. ठीक आहे. फ्रेंड्स, थोडंसं बॅकग्राऊंडला आवाज येईल कारण बाहेर ना थोडं काम चालू आहे, त्यामुळे खूपच ठोकाठोकीचं काम सुरू आहे म्हणून ते आवाज येतं. आता ते मी थांबवू शकत नाही कारण त्यांना मी दिवसाचे पैसे दिलेले आहेत काम करायचे, तर म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा. ठीक आहे फ्रेंड्स, प्रायमर मी छान अप्लाय करून घेतलेला आहे. प्रायमर अप्लाय केल्यानंतर आता आपला दुसरा स्टेप आहे तो म्हणजेच फाउंडेशन. फ्रेंड्स, कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन विकत घेता तर तो ऑनलाईन न घेता तुम्हाला ऑफलाईन घ्यायचा आहे. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही एखादं फाउंडेशन ऑनलाईन विकत घेतला, त्याचा जर शेड चुकीचा आला तर तो फाउंडेशन सर्व फुकट जाऊ शकतो. म्हणजे जर माझी स्किन विटिश टू डस्की आहे आणि मी जर ऑनलाईन फाउंडेशन घेतला आणि त्याचा शेड जर फेअर स्किनचा आला, तो जर फाउंडेशन मी अप्लाय केला ना तर तो माझा शेड नसल्यामुळे मी भूतासारखी दिसेल, म्हणून आपले पैसे देखील फुकट जाऊ शकतात. म्हणून कधीही जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन घेता तर तो ऑनलाईन न घेता ऑफलाईन म्हणजे एखाद्या स्टोअरमध्ये जाऊन घ्या. तिथे तुम्हाला तुमचा शेड माहिती करून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला तुमचा एक्झॅक्ट फाउंडेशनचा शेड जेव्हा माहिती होतो ना, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फाउंडेशन ऑफलाईन घ्याल, पण जेव्हा तुम्हाला नेक्स्ट टाईम फाउंडेशन विकत घ्यायचं असेल ना तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन फाउंडेशन विकत घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टोअरमध्ये जेव्हा आपण फाउंडेशन विकत घ्यायला जातो ना तर ते आपल्या हाताला लावून बघतात की हा तुमच्या स्किनला मॅच होईल, पण असं अजिबात करायचं नाही आहे. हाताला फाउंडेशन कधीच लावून बघायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हाताचा कलर आणि माझ्या चेहऱ्याचा कलर वेगवेगळा आहे. माझ्या हाताचा कलर लाईट आहे आणि माझ्या चेहऱ्याचा कलर थोडासा डार्क आहे. कधीही फाउंडेशन विकत घेताना फाउंडेशन जो आहे तो आपल्याला चेहऱ्याला लावून बघायचा आहे. चेहऱ्याला फाउंडेशन लावायचं, तो तिथे छान असा ब्लेंड करायचा. ब्लेंड केल्यानंतर तो जो फाउंडेशन आहे तो आपल्या एक्झॅक्ट चेहऱ्याला मॅच होईल किंवा आपल्या चेहऱ्यामध्ये मर्ज होईल, समजून जायचं हा फाउंडेशन आपल्या स्किन कलरचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फाउंडेशन विकत घेता वेळेस आपल्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन विकत घ्यायचं. आता स्किन टाईप म्हणजे काय, जर तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनचा फाउंडेशन घ्या, जर ड्राय असेल तर ड्राय स्किनचा फाउंडेशन घ्या, नॉर्मल कॉम्बिनेशन असेल तर त्या स्किन टाईपनुसार तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे.
स्किन टाईप कसा ओळखायचा यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. स्किन टाईपनुसार म्हणजे फाउंडेशनवर सुद्धा लिहिलेलं असतं की हा नॉर्मल स्किनसाठी फाउंडेशन आहे, हा ऑइली स्किनसाठी आहे, हा नॉर्मल कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे. हे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. फाउंडेशनच्या वरची डिटेल पूर्ण वाचून आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे. अजून एक फ्रेंड्स, फाउंडेशन विकत घेता वेळेस आपला अंडरटोनसुद्धा बघायचा. अंडरटोन म्हणजे काय? वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. ठीक आहे. जर तुमचा अंडरटोन वॉर्म असेल तर फाउंडेशनवर लिहिलेलं असतं W. जर तुमचा अंडरटोन न्यूट्रल असेल तर फाउंडेशनवर N लिहिलेलं असतं. जर तुमचा अंडरटोन कूल असेल तर फाउंडेशनवर लिहिलेलं असतं C. ठीक आहे. अंडरटोन कसा ओळखायचा यावर जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. मी या टॉपिकवर सुद्धा छान व्हिडिओ बनवून म्हणजे तुमच्यासाठी घेऊन येईल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे यात जर काही गोष्टी तुम्ही समजून घेऊन फाउंडेशन विकत घेतलात तर ऑफकोर्स तुमचा जो फाउंडेशन आहे एक्झॅक्ट तुमचा कलरचा तुम्हाला निवडता येईल आणि छान तुमचा कलर मॅच होईल असंच फाउंडेशन तुम्हाला घेता येईल. फ्रेंड्स, आता आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहोत. तर फाउंडेशन अप्लाय करण्याआधी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपला जो ब्युटी ब्लेंडर आहे तो अशा प्रकारे पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा आहे. ठीक आहे. जोपर्यंत आपली स्किन केअर करणार आहोत किंवा आपण प्रायमर अप्लाय करणार आहोत ते काही 2 मिनटं आहेत ना, त्या 2 मिनटामध्ये हा जो आपला ब्युटी ब्लेंडर आहे ना तो छान सोक होऊन एक छान असा मोठा होतो. आता आपल्याला जो आपला ब्युटी ब्लेंडर आहे तो छान याच्यामध्ये भिजल्यानंतर त्यातलं जेवढं पण पाणी आहे ना आपल्याला छान पिळून अशा प्रकारे काढून टाकायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. जेवढं पण मी एक्स्ट्राचं पाणी आहे ना व्यवस्थित पिळून काढायचं आहे. अजिबात या ब्युटी ब्लेंडरमध्ये आपल्याला पाणी नाही ठेवायचं. पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. फ्रेंड्स, बघू शकता हा जो ब्युटी ब्लेंडर आहे सोक झाल्यामुळे याची जी साईज आहे ती डबल झालेली आहे आणि याच ब्युटी ब्लेंडरने आपला जो फाउंडेशन आहे तो आपल्याला ब्लेंड करायचा आहे. फ्रेंड्स, मी ते मेबेलिनचा फिट मी फाउंडेशन यूज करते. फाउंडेशन यूज करण्याआधी त्याला थोडंसं अशा प्रकारे शेक करा. ठीक आहे. अगदी थोडा घेतलेला आहे. आता हा जो फाउंडेशन आहे तो आपल्याला डॉट करून चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर गळ्याला फाउंडेशन लावायला अजिबात नाही विसरायचा. कारण फ्रेंड्स, चेहऱ्याला जर तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं आणि गळ्याला फाउंडेशन नाही लावलं तर गळ्याचा आणि चेहऱ्याचा कलर वेगवेगळा दिसेल. म्हणून गळ्याला पण आपल्याला व्यवस्थित फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कमी लेअर अप्लाय कराल तेवढाच तुमचा मेकअप सुंदर होईल. आता फाउंडेशन मी अप्लाय केलेलं आहे. इथे मी ओला ब्युटी ब्लेंडर करून घेतलेला आहे. आता या ओला ब्युटी ब्लेंडरने आपला जो फाउंडेशन आहे तो आपल्याला ब्लेंड करायचा आहे. ठीक आहे. आणि फाउंडेशन आपल्याला डबिंग मोशनमध्ये अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. केसांना मागे घेऊन व्यवस्थित फाउंडेशन आपल्याला ब्लेंड करायचं आहे अशा प्रकारे. मी थोडा वेळ देऊन माझा फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे. फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर तुम्ही माझा चेहरा बघू शकता, एकदम स्मूथ, एकदम फ्लॉलेस आणि सुंदर दिसतो. आता मी छान चेहऱ्याला फाउंडेशन अप्लाय केलं, गळ्याला फाउंडेशन अप्लाय केलं. आता हा जो ब्युटी ब्लेंडर आहे ना, तुम्ही बघू शकता याला फाउंडेशन लागलेलं आहे. आता हा जो ब्युटी ब्लेंडरला लागलेला फाउंडेशन आहे तो आपल्याला अशा प्रकारे आपल्या कानांवर फिरवून घ्यायचा आहे. याने काय होईल, कानांना पण एक फाउंडेशनची लेअर येईल. कानांना जास्त फाउंडेशन नाही लावायचं, फक्त हलकं हलकं. कारण जर कानांना जास्त फाउंडेशन लावलं ना तर ते लगेच दिसून येतं की आपण खूप काही आपल्या चेहऱ्याला लावलेलं आहे. ठीक आहे. फाउंडेशन अप्लाय केलं. आता आपण अप्लाय करणार आहोत कन्सिलर. आता कन्सिलर का बरं लावला जातो
तर फ्रेंड्स, आपल्या डोळ्याखालील जी काली वर्तुळे असतात, ज्यांना आपण डार्क सर्कल म्हणतो, ते त्याचसोबत आपल्या चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट्स, पिंपलमुळे आलेले डार्क स्पॉट्स, काले डाग जे असतात ते, आणि चेहऱ्यावर असलेलं पिगमेंटेशन, ज्याला आपण वांग म्हणतो, गालांवर, ओठांच्या अवतीभोवती किंवा कपाळावर आलेलं वांग लपवण्यासाठी आपण कन्सिलर वापरतो. कन्सिलरने आपले डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन छान हाईड होऊन आपला चेहरा इव्हन दिसायला लागतो. ठीक आहे. आता कन्सिलरचा शेड कसा निवडायचा? जसा आपण फाउंडेशनचा शेड निवडला ना, तसाच आपल्याला कन्सिलरचा शेडसुद्धा निवडायचा आहे. पण जेव्हा आपण कन्सिलर अप्लाय करतो आपल्या चेहऱ्यावर, तेव्हा ते आपल्या डार्क सर्कल जे असतात ना, त्याच्यावर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. छान खाली असा डार्क सर्कलला अप्लाय करायचं, तिथे छान ब्लेंड करायचं. हाईट जर झाली ना तुमचे डार्क सर्कल, समजून जायचं की हा कन्सिलरचा शेड माझा आहे. ठीक आहे. आपल्या स्किनला एक्झॅक्ट मॅच असलेला कन्सिलरच आपल्याला विकत घ्यायचा आहे. तर आता मी कन्सिलरसाठी हा मार्सचा कन्सिलर यूज करत आहे. यामध्ये माझा शेड आहे कॅरमल चार्म 07. ठीक आहे. हा कन्सिलर आज मी माझी पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल हाईड करण्यासाठी यूज करत आहे. फ्रेंड्स, सगळ्यात पहिले मी माझे जे डार्क सर्कल आहेत ना, अंडर आय एरिया, तिथे अप्लाय करते. ठीक आहे. यानंतर आयलिडवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता मी थोडं माझ्या नाकाच्या इथे अप्लाय करते, कारण नाकाच्या इथे आपला थोडासा काळेपणा असतो. यानंतर ओठांच्या अवतीभोवती थोडंसं मला पिगमेंटेशन, काळेपणा आहे, तर तो आपल्याला हाईड करायचा आहे. तर ओठांच्या अवतीभोवती मी यूज करते. फ्रेंड्स, मला थोडेसे डार्क स्पॉट्स आलेले आहेत. ठीक आहे. तर ते डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी मी इथे डॉट करून अप्लाय करते चेहऱ्याला. ठीक आहे. अशा प्रकारे परत एकदा आपल्याला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि ब्युटी ब्लेंडरने डॅबिंग मोशनमध्ये आपला जो कन्सिलर आहे तो आपल्याला ब्लेंड करायचा आहे. आता तुम्ही दोन्ही डोळ्यांमध्ये फरक बघू शकता. या डोळ्याखालचे जे अंडर आय जे डार्क सर्कल आहेत आणि डोळ्यांवरचे जे कालेपणा आहे तो कन्सिलरने छान हाईड झालेला आहे. आणि इकडे बघू शकता सर्व काही दिसतं. तर कन्सिलर लावल्याने आपली जी अंडर आय एरियाचे डार्क सर्कल, कालेपणा जो असतो तो छान हाईड होऊन आपला जो चेहरा आहे तो इव्हन दिसतो. आता या साईडचा जो कन्सिलर आहे तो पण मी छान ब्लेंड करून घेते. बघू शकता माझा जो चेहरा आहे तो छान फ्लॉलेस दिसतो, इव्हन दिसतो, अजिबात कुठं कालगोरं दिसत नाही आहे, एक समान दिसतो, कोऱ्या कागदासारखा. फ्रेंड्स, फाउंडेशन कन्सिलर अप्लाय केल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो चेहरा आहे तो पावडरने सेट करायचा आहे. जर तुम्ही लगेचच चेहरा तुमचा पावडरने सेट नाही केलात तर आपल्या डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वर लाईन्स बनायला सुरुवात होते. म्हणून वेळ वाया न घालवता लगेच आपल्याला आपला जो चेहरा आहे तो सेट करून घ्यायचा आहे पावडर. चेहरा सेट करण्यासाठी इथे मी इनसाइडची जी लूज पावडर आहे ना ती यूज करते. ठीक आहे. इथे मी एक ब्रश घेतलेला आहे, तुम्ही स्पॉन्जने पण सेट करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात आधी लक्षात ठेवा, चेहरा सेट करता वेळेस तुमचा जो कन्सिलर आहे तो तुम्हाला सगळ्यात आधी सेट करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी डोळ्यांखाली जो कन्सिलर आहे ना तो आणि डोळ्याच्या वर व्यवस्थित सेट करून घेते, कारण फ्रेंड्स कन्सिलरच्या ना लवकर लाईन्स बनतात. कन्सिलर सेट केल्यानंतर फ्रेंड्स आता ओव्हरऑल जो आपला चेहरा राहिलेला आहे ना तो पण आपल्याला लगेचच सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे.
फ्रेंड्स, छान मी माझा बेस मेकअप करून घेतलेला आहे. तुम्ही बघितलाच असेल, स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपण आपल्या डोळ्यांचा मेकअप करूयात. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी माझे ॲब्रो फिल करून घेणार आहे. तर ॲब्रो फिल करण्यासाठी मी इथे इनसाईडचा जो ॲब्रो पॅलेट आहे ना, तो यूज करणार आहे. आणि ब्रशसाठी मी मांगचे माझे ब्रश आहेत, खूप छान ब्रश आहेत आणि अफोर्डेबल ब्रश आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तर आता मी सगळ्यात पहिले माझ्या ॲब्रो ज्या आहेत ना त्या फिल करून घेते. लक्षात ठेवा, कधीही लग्न समारंभ असेल, कोणताही कार्यक्रम असेल, त्याच्या आदल्या दिवशी आपल्या ज्या ॲब्रो आहेत त्या छान ग्रूम करून घ्यायच्या. ॲब्रो जर ग्रूम असतील ना, तुमचा चेहरा जो आहे तो अजून उठून दिसतो. आणि जेव्हा आपण ॲब्रो ग्रूम असतात ना, ॲब्रो फील केल्यानंतर खूप छान फील होतात. ठीक आहे. ॲब्रो फिल करून झालेले आहेत. आता आपण आयशॅडो म्हणजे डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर त्यासाठी मी यूज करणार आहे स्विस ब्युटीचा हा अल्टिमेट आयशॅडो पॅलेट. आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 01. हा जो पॅलेट आहे ना फ्रेंड्स, हा वर्सटाईल पॅलेट आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान छान शेड आहे त्याच्यामध्ये. ब्राऊन मिळेल तुम्हाला, पिंक मिळेल, त्यासोबत शिमर कलर मिळतात. खूप छान आहे, अफोर्डेबल आहे. बिगिनर्स असाल आणि तुम्हाला अफोर्डेबल जर आयशॅडो पॅलेट पाहिजे असेल तर तुम्ही हा घेऊ शकता. मी ॲमेझॉनवरून 180 रुपयाला घेतलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण डोळ्यांचा मेकअप म्हणजे आयशॅडो करणार आहोत. मी डोळ्यांचा मेकअप प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सोपं आणि सिम्पल सांगते. खूप जास्त असं किचकट अजिबात नाही सांगत की कोणालाच करता येणार नाही. ठीक आहे. खूप सोपा 2 ते 3 स्टेपमध्ये सांगते. तसा जर तुम्ही केलात तर डोळ्यांचा मेकअप तुम्ही इझिली करू शकता. सगळ्यात पहिला आपण हा जो लाईट ब्राऊन कलर आहे ना तो घेणार आहोत. ठीक आहे. आता हा जो ब्राऊन कलर आपण घेतलेला आहे तो पूर्ण आपण आयलिडवर अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम हलका हलका अप्लाय करायचा आहे, खूप जास्त नाही अप्लाय करायचं. ठीक आहे. ब्राऊन कलर मी अप्लाय केला. आता मी याच पॅलेटमधून हा जो पिंक शेड दिसतोय ना, खूप लाईटवाला पिंक शेड आहे, तो घेतलेला आहे. ठीक आहे. हा मी माझ्या आउटर व्ह्यूवर अप्लाय करणार. एकदम हलक्या हलक्या हाताने फक्त आपल्याला आउटर व्ह्यूवर अप्लाय करायचं आहे. आणि थोडं थोडं ब्लेंड करून ना मिडल जो पार्ट आहे ना इथे यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे थोडं थोडं कलर घेऊन आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. एकदम खूप जास्त कलर नाही घ्यायचं, थोडं थोडं कलर घ्यायचं आहे, ब्लेंड करायचं आहे. तुम्ही अजून त्याची डेन्सिटी वाढवू शकता. ठीक आहे. दोन कलर मी अप्लाय केले. आता आपण तिसरा कलर अप्लाय करणार आहोत. तर तुम्ही हा डार्क जो ब्राऊन कलर आहे ना, थोडासा पिंकिश आहे, बघू शकता. अशा प्रकारे हा कलर आहे. थोडासा याच्यामध्ये ना कॉपर आहे कलर. तर तो कलर आपण आपल्या आयलिडवर अप्लाय करणार आहोत. कॉर्नरपासून आपल्याला मिडलपर्यंत हा कलर अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. इथे मी एक क्लीन ब्रश घेतलेला आहे आणि ज्या या आयशॅडोच्या एजेस आहेत ना त्यांना व्यवस्थित ब्लेंड करेल. बघू शकता. आता जो आपला आयशॅडो आहे तो एकदम ब्लेंडेबल, फ्लॉलेस आणि एकदम सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे फक्त 3 कलर घेऊन तुम्ही हा आयशॅडो करू शकता. आणि हा जो आयशॅडो आहे ना, प्रत्येक साडीवर, प्रत्येक ड्रेसवर चालून जाईल, कारण हा न्यूट्रल आयशॅडो आहे. ठीक आहे. आयशॅडो मी अप्लाय केलेला आहे. आता आपण अप्लाय करणार आहोत लायनर.
लायनरसाठी मी यूज करते शुगर पॉपचा लायनर. हा मॅट लायनर आहे आणि खूप छान लायनर आहे. याची जी ब्रिसल आहे, याचा जो पॉईंट आहे ना अप्लाय करण्यासाठी जो ब्रश दिलेला आहे तो खूप छान असा जाडसर आहे. तुम्ही इझिली लायनर अप्लाय करू शकता. नसेल जमेत तर तुम्ही स्किप पण करू शकता. लायनर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला काजल अप्लाय करायचं आहे. तर काजलसाठी मी इथे फेसेस कॅनडाचा काजल घेतलेला आहे. फ्रेंड्स, काजळ मी अप्लाय केलेला आहे. काजल अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे. तर मस्कारासाठी मी इथे स्विस ब्युटीचा मस्कारा घेतलेला आहे. खूप साऱ्या अशा लग्न समारंभामध्ये पापण्या लावल्या जातात, ठीक आहे. काहींना जमत नाही, तर अशा वेळी तुम्ही पापण्या नाही लावल्या तरी चालेल. एक काम करायचं, मस्कारा जो आहे तो एकदा लावल्यानंतर आपल्याला 1-2 सेकंद थांबायचं आहे. मस्कारा सेट झाला ना, परत एकदा आपल्याला मस्काराची कोटिंग करायची आहे. याने काय होतं, आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्या जाड दिसतात आणि त्या खूप त्यांची जी लेंथ आहे ना ती मोठी दिसते. जर तुम्ही मस्काराच्या 2 कोट तुमच्या लॅशेसला लावता ना, तेव्हा असं वाटतं आपण खोट्या पापण्या लावलेल्या आहेत, ठीक आहे. आता बघू शकता, एक मी कोट केलेला आहे. आता मी परत एकदा दुसरे कोट करते, जेणेकरून माझ्या पापण्या ज्या आहेत ना त्या थिक दिसतील. बघू शकता, खूप सुंदर दिसतात. आणि खालच्या ज्या पापण्या आहेत ना त्यांना मस्कारा लावायला अजिबात नाही विसरायचं. आता खालच्या पापण्यांना मस्कारा कसा लावायचा, तर सरळ ब्रश पकडायचं आणि अशा प्रकारे मस्कारा लावायचा आहे. बघू शकता, वरच्या पापण्यांना लावलेला आहे, खालच्या पापण्यांना लावलेला आहे आणि माझ्या ज्या पापण्या आहेत त्या खूप थिक दिसत आहेत. तुम्ही आता दोन्ही डोळ्यांमध्ये डिफरन्स बघू शकता. या डोळ्याचा मी मेकअप केलेला आहे आणि माझा जो हा डोळा आहे तो किती सुंदर दिसतो. आता या डोळ्याचा आपण मेकअप केलेला नाही आहे, तर मी पटकन या डोळ्याचा पण मेकअप करून घेते. डोळ्यांचा मेकअप मी छान करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो बेस मेकअप केलेला आहे तुम्ही बघू शकता. हा जो बेस मेकअप आहे तो पूर्ण सफेद आहे, एकदम कोऱ्या कागदासारखा. बघा, काही चेहऱ्याला स्ट्रक्चर दिसत नाही आणि माझा चेहरा जो आहे तो अजिबात असा उठून दिसत नाही आहे, एक चेहऱ्याला डायमेन्शन नाही आहे. आता या सफेद चेहऱ्याला थोडासा आपल्याला स्ट्रक्चर द्यायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. तर चेहऱ्याचे कॉन्टोरिंग करण्यासाठी मी इथे यूज करणार आहे स्विस ब्युटीचा चिकबुक फेस पॅलेट, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात, कॉन्टोरिंग शेड, ब्लश शेड आणि हायलायटर शेड, ठीक आहे. हा जो पॅलेट आहे खूप अफोर्डेबल आहे, 300 रुपयाच्या आत तुम्हाला मिळून जाईल. आणि या पॅलेटमध्ये जे हे 3 शेड आहेत ना ते इतके पिगमेंटेड आहेत, इतके चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर चेहरा एकदम नॅचरल दिसतो, ठीक आहे. तर यातलाच हा जो ब्राऊन कलर आहे फेसला स्ट्रक्चर देण्यासाठी, डायमेन्शन देण्यासाठी, म्हणजेच फेसला कॉन्टोरिंग करण्यासाठी आपण हा शेड जो आहे तो यूज करतो. आता फेसला कॉन्टोरिंग कशी करायची, खूप सारे असे लोक आहेत की ज्यांना फेसला कॉन्टोरिंग करता नाही येत. सगळ्यात पहिले ऐकून घ्या, फेसला कॉन्टोरिंग का केली जाते. फेसला स्ट्रक्चर देण्यासाठी, फेसला एक डायमेन्शन देण्यासाठी. म्हणजे काय, तर मोठ्या चेहऱ्याला छोटं दाखवण्यासाठी आणि छोट्या चेहऱ्याला मोठं दाखवण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो. आता कॉन्टोरिंग करायची कशी, ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते कॉन्टोरिंग कशी करायची. तर चला, सगळ्यात पहिला आपण हा ब्राऊन कलर मी ह्या ब्रशला घेतलेला आहे. ब्रशसाठी मी यूज करते पुना स्टोरचा हा ब्रश, हा कॉन्टोरिंग ब्रश आहे. पुना स्टोरचे जे ब्रश आहे ते आय थिंक नाही मिळत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन. पण जर तुम्ही मांगचे जर ब्रश घेतलेत ना त्यामध्ये तुम्हाला हायलायटर, ब्लश आणि कॉन्टोरिंगसाठी ब्रश मिळून जाईल, ठीक आहे. ब्लश घेतलेला कॉन्टोरिंग शेड मी ब्रशला घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ते अशा प्रकारे काढून टाकायचं आहे, ठीक आहे. एकदम जास्त प्रोडक्टने कॉन्टोरिंग नाही करायची, नाहीतर ती ब्लेंड करायला खूप प्रॉब्लेम होतो. आता कॉन्टोरिंग कशी करायची, जिथून आपला कान स्टार्ट होतो, ठीक आहे, आणि जिथून आपले ॲब्रो संपते इथे यायचं,
ठीक आहे. ॲब्रो जिथे संपते तिथून आपल्याला इथे यायचं आहे आणि जिथून आपला कान स्टार्ट होतो तिथून आपल्याला अशा प्रकारे सरळ यायचं आहे. हे बघा, एक अशा प्रकारे काटकोन तयार होतो. ठीक आहे, हा काटकोन तयार झाला. आता जिथून आपला कान स्टार्ट होतो तिथून अशा प्रकारे जिथून आपले ॲब्रो एंड होते तिथपर्यंतच यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त खाली अजिबात यायचं नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो सगळ्यात आधी लावून घ्यायचा आहे. लावून घेतला. कॉन्टोर शेड आपण अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे वरच्या बाजूला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता चेहऱ्याला एक स्ट्रक्चर आलेला आहे, एक शेप दिसतो आणि चेहरा माझा लिफ्टेडसुद्धा दिसतो. ठीक आहे, म्हणजे वरच्या साईडला दिसतो. जर तुम्हाला मी सांगितली अशा प्रकारे कॉन्टोरिंग जमत असेल तर नक्कीच करा. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली. आता मी दुसरी पद्धत दाखवते या साईडला. ठीक आहे, आपल्याला ब्रशला कॉन्टोर शेड घ्यायचा आहे, एक्स्ट्राचं काढून टाकायचं आणि हा तुमच्याकडे कोणताही अशा प्रकारे जो पॅलेट असेल ना तो घ्यायचा. स्क्वेअरवाला पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा जो पॅलेट आहे ना तो अशा प्रकारे आपल्याला जिथून आपला कान स्टार्ट होतो तिथे असा सरळ ठेवायचा आहे. ठीक आहे, ब्रशला जो प्रोडक्ट लावलेला आहे जिथून आपली ॲब्रो जी आहे ती एंड होते तिथे आपल्याला ब्रश ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. बघू शकता इझिली प्रोडक्ट अप्लाय झालेला आहे. प्रोडक्ट अप्लाय झाल्यानंतर आता वरच्या बाजूला अशा प्रकारे तुम्हाला जो कॉन्टोर शेड आहे त्याला ब्लेंड करायचा आहे. बघा, या बाजूला पण छान असा चेहऱ्याला शेप आलेला आहे, स्ट्रक्चर आलेला आहे आणि चेहरा माझा लिफ्टेड दिसतो. आता दोन्ही साईड बघू शकता खूप छान आपली कॉन्टोरिंग झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या गालांची कॉन्टोरिंग करायची आहे. आता यानंतर थोडीशी आपण जॉ लाईन पण कॉन्टोरिंग करू, कारण ज्यांना डबल चिन असते किंवा इथे थोडंसं असं फॅट आलेलं असतं त्याला हाईट करण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो, जेणेकरून आपली जी जॉ लाईन आहे, आपली जी अनहोटी आहे ती सरळ दिसेल आणि कमी प्रमाणात दिसेल. ठीक आहे, तर कान जिथून आपला संपतो तिथून आपल्याला अशा प्रकारे कॉन्टोरिंग करायचे आहे. आणि थोडंसं खालच्या बाजूला अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, जॉ लाईनची कॉन्टोरिंग झाली. थोडंसं फोरहेड तुमचा जर मोठा असेल तर त्याला लहान दाखवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट फक्त अप्लाय करायचं आणि ब्लेंड करायचं आहे. याने फोरहेडवर एक शॅडो तयार होऊन फोरहेड आपला छोटा दिसतो. आता नाकाची कॉन्टोरिंग तर खूपच सोपी आहे. पहिला फिंगर घ्यायचा, थंब घ्यायचा, दोघांना अशा प्रकारे एक चिमटी बनवायची आणि हे डीप करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, डीप केलं. आता आपले डोळे जे टोक आहे ना, डोळ्यांचं टोक तिथे अशा प्रकारे नाकावर ठेवायचं आहे आणि सरळ अशा प्रकारे एक लाईन खेचून घ्यायची आहे. प्रोडक्ट आपलं लागलं. ठीक आहे, आता एका फिंगरने छान असं आपल्याला ब्लेंड करायचं आहे. नाकाची कॉन्टोरिंग केल्याने नाक जे आहे ते आपलं टोकदार दिसतं. ठीक आहे, बघू शकता माझं जे नाक आहे ते एकदम सरळ दिसतं. म्हणून आपल्याला चेहऱ्याची कॉन्टोरिंग करायची आहे, ज्यामुळे चेहऱ्याला एक छान स्ट्रक्चर येतो आणि आपला जर जाड फेस असेल तर तो छान लहान दिसतो. फॅट जो असतो चेहऱ्यावर किंवा चेहरा मोठा असेल, गोल असेल तर तो लपून जातो. ठीक आहे फ्रेंड्स, कॉन्टोरिंग करून झालेली आहे. कॉन्टोरिंग केल्यानंतर आता आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे. तर ब्लशसाठी मी याच पॅलेटमधून हा जो पिंक शेड आहे छान तो कलर घेणार आहे. आता ब्लश का अप्लाय केला जातो तर आपल्या चेहऱ्यावर छान एक नॅचरल ग्लो येण्यासाठी आणि चेहरा अजून उठून दिसण्यासाठी आपल्याला ब्लश लावायचा आहे. ठीक आहे, तर हाच मी कलर घेणार आहे आणि हा इतका पिगमेंटेड आहे, क्विकली ब्रशला येतो. ठीक आहे, ब्रशवर घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कधीही काढून टाका, कारण ब्लश जो आहे तो खूप जास्त चेहऱ्यावर लावला गेला तर तो ब्लेंड व्हायला खूप वेळ लागतो आणि कमी करायला पण त्याला खूप वेळ लागतो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला एकदम नॅचरल फिनिशिंग पाहिजे असेल तर ब्लश जास्त ब्रशवर घेऊ नका, एक्स्ट्रा झालं असेल तर ते काढून टाका. आता आपण जिथे कॉन्टोरिंग केली ना त्याच्यावर आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे वरच्या बाजूला न्यायचं आहे, खाली अजिबात नाही आणायचं.
आणि त्यानंतर छान हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. बघू शकता ब्लश लावल्याने अजून माझा चेहरा जो आहे तो उठून दिसतो. यानंतर फ्रेंड्स आता आपण हायलायटर लावणार आहोत. हायलायटरचं काम काय असतं, आपल्या चेहऱ्याचे जे फीचर्स आहेत त्यांना हायलाईट करण्यासाठी म्हणजेच उठून दाखवण्यासाठी हायलायटर अप्लाय केला जातो. हायलायटर अप्लाय केल्याने कोणत्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा फोटो काढता, ठीक आहे, तर ते फोटो खूप छान येतात म्हणून हायलायटर अप्लाय करायचं. हायलायटर लावायला कंजूसी करायची नाही आहे. जर तुम्हाला छान चमकायचं असेल लग्न समारंभामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये तर हायलायटर नक्की लावा. हायलायटर खूप छान घ्या, कारण खूप अशा हायलायटर असतात ते चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर भूतासारखे दिसतात, तर असे हायलायटर नाही वापरायचे. एकदम नॅचरल जे फिनिशिंग मिळेल ना ते हायलायटर वापरा. एक तर तुम्ही मेबलिनचा मास्टर क्रोम हायलायटर घ्या, खूप छान नॅचरल फिनिशिंग तुम्हाला मिळेल. नाहीतर तुम्ही हा स्विस ब्युटीचा हा जो पॅलेट आहे यातला जो हायलायटर आहे ना तो पण खूप सुंदर आहे. आता हायलायटरना मी फिंगरनेच लावणं प्रिफर करते, कारण मला हाताने हायलायटर लावायला खूप आवडतं आणि ब्लेंड खूप छान होतं हाताने, म्हणून मी अप्लाय करते. आता हायलायटर कुठे अप्लाय करायचं, तर जिथे आपण ब्लश अप्लाय केलेला आहे ना तिथे आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. नाकाला सरळ अप्लाय करायचं आहे. याने नाक बघू शकता अजून सुंदर असा टोकदार दिसायला लागलेला आहे आणि छान त्याला ब्लेंड करा. यानंतर थोडासा फोरहेडवर अप्लाय करते अशा प्रकारे आणि लगेचच त्याला छान ब्लेंड करा. त्यानंतर थोडासा अप्पर लिप्सवर आणि थोडासा चीनवर. आता आपला लास्ट स्टेप आहे आणि तो म्हणजे मेकअपला फिक्स करणे. बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत, मेकअप जर तुमचा लॉंग लास्टिंग राहिला पाहिजे म्हणजे जास्त वेळासाठी टिकला पाहिजे आणि मेकअप एकदम जसाच्या तसा चेहऱ्यावर राहिला पाहिजे, तर आपल्याला मेकअपला फिक्स करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण मेकअप सेटिंग स्प्रे यूज करणार आहोत. मी इथे इनसाईटचा हा मेकअप सेटिंग स्प्रे यूज करणार आहे. छान याला शेक करायचं आहे आणि छान लांबून थोडंसं लांब घेऊन आपल्याला आपल्या चेहऱ्यावर पूर्ण आपला जो मेकअप आहे तो सेट करायचा आहे. ठीक आहे. ब्युटी ब्लेंडर घ्या आणि ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे डॅप डॅप करा. याने तुमचा जो मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो व्यवस्थित आणि क्विकली सेट होऊन जाईल. मेकअप आपण सेट करून घेतलेला आहे. आता आपण राहिली आहे ते आपली लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी मी यूज करते इनसाईटची लिपस्टिक. ठीक आहे, जी तुमच्या साडीवर मॅच होईल. ठीक आहे, अशी लिपस्टिक आपल्याला अप्लाय करायची आहे आणि जी आपल्याला मेकअपला कॉम्प्लिमेंट करेल अशी लिपस्टिक आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे, तर मी इथे इनसाईटचा हा लिपस्टिक आहे. याचा जो शेड आहे तो आहे 24 लेविटेटिंग असंच काहीतरी आहे, लेविटेटिंग असा शेड आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर असा शेड आहे हा. ठीक आहे,
तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला मेकअप करायचा आहे आणि मेकअप करायला शिकायचं आहे. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. फ्रेंड्स, आपण एका मेकअपसाठी 3-4 हजार रुपये एका मेकअप आर्टिस्टला देण्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही एक सुंदर असा त्या पैशांमध्ये मेकअप किट बनवा आणि तो जो मेकअप किट आहे ना, तो तुम्ही वर्ष काय मी म्हणेल 2-3 वर्ष तुम्ही तो मेकअप किट कोणत्याही लग्न समारंभासाठी, एंगेजमेंटसाठी किंवा सण समारंभासाठी वापरून सुंदर असा मेकअप करा. तुम्हाला जर बजेट फ्रेंडली मेकअप किट यावर जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. या टॉपिकवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या सर्व प्रोडक्टची जी लिंक्स आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. कारण आधीच्या व्हिडिओमध्ये मला खूप लिंक्स किंवा लिस्ट विचारलेली आहे. मी जे हे प्रोडक्ट यूज केलेले आहेत ना, खूप छान आहेत आणि अफोर्डेबल आहेत. ठीक आहे. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण इंस्टाग्रामवर मी खूप ॲक्टिव्ह असते. तर इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुमचे काय अदर टॉपिक असतील तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.